मित्रांनो, नवीन वर्ष 2025 सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये 7 राशींना धनलाभाचे योग आहेत. सकारात्मक गोष्टी त्यांच्या बाबतीत घडू शकतात. आणखीनही बरंच काही चांगलं त्यांच्या बाबतीत घडू शकतं. पण कोणत्या आहेत त्या 7 राशी आणि काय काय चांगलं घडणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सगळ्यात आधी बघूया की त्या 7 राशी कोणत्या आहेत आणि मग प्रत्येक राशीनुसार बघूया की लाभ कशा प्रकारचा होणार आहे. तर लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे वृषभ रास, दुसरी असणार आहे मिथुन रास, तिसरी असणार आहे सिंह रास, चौथी असणार आहे कन्या रास, पाचवी असणार आहे तुळ रास, सहावी असणार आहे वृश्चिक रास आणि सातवी असणार आहे धनु रास. आता बघूया या प्रत्येक राशीनुसार नक्की लाभ काय होणार आहे. पण त्याआधी कोणतं ग्रहमान 2025 मध्ये नक्की या राशींना लाभ देणार आहे तेही माहीत करून घेऊया. 2025च्या सुरुवातीलाच धनयोग जुळून येत आहेत आणि त्यामुळेच या राशींना लाभ होणार आहे. म्हणजेच वर्षाची सुरुवात तरी या राशींसाठी नक्कीच चांगली होऊ शकते. सगळ्यात आधी बोलूया वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीचे लोक प्रत्येक काम नियोजनपूर्वक करतील, त्यामुळे त्यांना यश मिळेल. व्यवसायातही नफा होईल. मालमत्ता खरेदीच्या संधी सुद्धा मिळू शकतात. घरातील वातावरण आनंददायी होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा निश्चितच चांगली झालेली पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा कालावधी लाभदायक ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. विरोधकांना उत्तर देण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांना कामाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. कुटुंब आणि मुलांकडून आनंददायी गोष्टी कळतील. आनंद मिळेल. जोडीदाराकडून सुद्धा पूर्ण सहकार्य मिथुन राशीच्या लोकांना मिळताना दिसेल. एकंदरीतच बघता करिअरमध्ये यश मिथुन राशीच्या लोकांना 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळू शकतं. सिंह रास. येणारा काळ सिंह राशीसाठी शुभ फलदायी आहे. कुटुंबातील सदस्यांना चांगली भेटवस्तू तुम्ही या काळात द्याल. कुटुंबात आनंद आणि शांततेचं वातावरण असेल. नशिबाने साथ दिली तर पैसे मिळू शकतील. बँक बॅलन्स वाढू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला सध्याच्या धनयोगाचा सुद्धा त्यामध्ये लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांसाठी तसं तर 2025 प्रगतीचाच काळ आहे, पण त्यातही 2025ची सुरुवात ही लाभाने होणार आहे. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं. उत्पन्न वाढू शकतं. कामात चांगली कामगिरी करू शकाल. प्रवास सुद्धा फायदेशीर ठरतील. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा काळ यशदायी आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये सापडू शकतील. आता वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीच्या लोकांना एक नवा उत्साह वाटेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेताना ही लोक दिसतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात येणाऱ्या समस्या सुटू शकतात. मालमत्ता खरेदी करायची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नफा कमवण्याची नवी संधी मिळू शकते. तुळ राशीच्या लोकांच्या सन्मानातही या काळामध्ये वाढ होताना दिसेल. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या लोकांना मेहनतीने यश मिळणार आहे. ऑफिस किंवा कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी हा काळ योग्य आहे. नोकरीत प्रगती आणि यश तर मिळेलच, पण त्याबरोबर कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंददायी असेल. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवताना दिसाल. करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा निश्चितच मजबूत होती असं वाटेल. घरात मंगल कार्याची चर्चा सुद्धा होऊ शकते, आयोजन होऊ शकतं आणि त्या निमित्तानेच तुम्हाला अनेक भेटवस्तू सुद्धा मिळू शकतात. आता वळूया धनु राशीकडे. धनु राशीच्या लोकांना भाग्याची उत्तम साथ मिळताना दिसेल. व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. नोकरदारांना नवीन संधी मिळताना दिसतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहकार्य राहील. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकतात. अनेक बाबतीत तुम्हाला दिलासा मिळेल अशा घटना घडतील. अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. मित्रांचं, भावंडांचं सहकार्य धनु राशीच्या लोकांना या काळात लाभेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची संधी मिळू शकते. तर मंडळी, या होत्या त्या 7 राशी ज्यांची नवीन वर्षाची सुरुवात शानदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक राशीसाठी 2025 हे वर्ष कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक राशीचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या नक्की बघा. त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती,
करिअरच्या दृष्टीने कसं असणारे 2025 हे वर्ष हे सांगण्यात आलं आहे. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.